ओम. दख्खनचा शेर शेषरावजी वाघमारे. भाग चौथा. प्रकरण 5. निलंगा आर्य समाज मंदिर पाडले. निजाम संस्थानात आर्य समाजाची पाळेमुळे सर्वत्र पसरत होती. आर्य समाजाची संख्या वाढली. या कारणाने निजामाची झोप उडाली. येथून पुढे आर्य समाजाच्या उत्सवावर प्रतिबंध लावणे सुरू झाले. एवढेच नाही तर मोहरम, ईद सारख्या वेळेस हिंदूंना लग्न इत्यादी मंगल कार्य करण्यावर बंदी घालण्यात आली. आर्य समाजाच्या प्रत्येक हालचालीवर सरकारची करडी नजर असे. त्यावेळच्या गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार असे दिसते की शासनाचा गुप्तचर विभाग आर्य समाजाच्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवून होता. निलंगा आर्य समाजावर देखील गुप्तचर विभागाची सतत नजर होती. खुदादोस्त खान पिता कादर खान कॉन्स्टेबल नंबर 94 निलंगा पोलीस स्टेशनमध्ये खास याच कामासाठी नेमलेला होता. त्याने जून 1933 मध्ये त्याच्या वरिष्ठाला जिल्हाधिकारी बिदर याला निलंगा आर्य समाजाच्या हालचाली कळविल्या. तो लिखित अहवाल असे सांगतो की मी 2 महिन्यांपासून निलंग्यात आहे. शासनाविरुद्ध काम करणाऱ्या लोकांची माहिती वरिष्ठांना देणे माझे काम आहे. आर्य समाजाचा एक आखाडा आहे. तो भोजराजच्या घरात चालतो. शेषराव वकील अध्यक्ष आहेत. रात्रीच्या वेळेत समाजात भाषणे होतात. आखाड्यात व्यायाम चालतो. हवनकुंड बनविले आहे. तेथे हवन होते. मी गुप्त माहिती मिळवितो. त्याची माहिती मी अधिकाऱ्यांना देतो. गुप्त बैठका आर्य समाजाच्या जागेत तसेच धोंडीराव व रामराव हलगरकरच्या घरी होतात. दिनांक 27/3 म्हणजे मे रोजी मी जेव्हा आखाड्यात संध्याकाळच्या वेळेला गेलो, मला शेषराव साहेब वकील, सिद्धरामप्पा साहेब वकील आणि रामचंद्रराव यांनी तेथून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा तेथे काही लोक व्यायाम करीत होते. काही हवन कुंडाजवळ बसले होते. मला सांगितले गेले की आत यायचे नाही, आल्यास फौजदारी कानूनी कार्यवाही करू. मी ही माहिती माझ्या अधिकाऱ्याला दिली. मौलवी मिर्झा गुलाम महमूद बेग कलेक्टर बिदर यांनी निलंगा आर्य समाजाच्या भिंती पाडण्याच्या आदेशपत्रात म्हटले आहे की निलंगा आर्य समाज व आखाड्याची चौकशी केली. हा समाज व आखाडा भोजराज उस्मानाबादच्या रिकाम्या घरात 7 महिन्यापासून आहे. घर व मोकळी जागा नाममात्र भाड्याने घेतली आहे. पत्र्याचे छत टाकून भोवतालच्या भिंती सफाई खात्याच्या परवानगीशिवाय बांधल्या आहेत. त्यात व्यायाम, वर्जिश व व्याख्याने होतात. आखाडा व समाजाच्या लोकांची संख्या 47 आहे. यात पुस्तके व वर्तमानपत्रे आहेत. समाजाचे केंद्र उदगीर आहे. उदगीर व निलंग्याचे कायदे जाणणारे वकील यात सहभागी आहेत. पूर्ण मन लावून काम करतात. व्याख्यानात सरकारविरुद्ध तिरस्कार निर्माण करणारे व बंडखोरी करणारे विचार असतात. शासन व्यवस्थेवर ही चर्चा होते. टीका होते. गाणे गातात. भावना भडकविणारी व्याख्याने होतात. पोलीस या सर्व घटनांचा वृत्तांत कळवितात. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता हा समाज व आखाडा वस्तुस्थिती व विचारांनी सरकारविरोधी राजकारणाचे केंद्र आहे असा माझा विचार आहे. अंदाज आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम मोठी शक्ती धारण करतील आणि इतरत्र पसरून सर्वत्र अराजकता वाढेल. जातीय दंगली होतील. यासाठी आदेश देतो की तो आखाडा व समाज बरखास्त करा. इमारत व आखाडा विनापरवानगी आहेत ते सर्व पाडून टाका. सामान जप्त करा. सरकारात जमा करा. अशा प्रकारच्या कलेक्टरच्या वागण्याने निजाम सरकारचा आर्य समाजाप्रतीचा दृष्टिकोन कळतो. आर्य समाजाच्या हालचालींनी निजाम सरकारला जेरीस आणले होते. मग निजाम शासन आर्य समाजावर कडक निर्बंध लावण्यात विवश होईल.
निजामाच्या या विचारसरणीप्रमाणे कलेक्टर बिदरच्या आदेशानुसार निलंग्याच्या तहसीलदाराने दिनांक 25 जून 1935ला आर्य समाज भवन पाडले. हवनकुंड उकरून काढून फेकून दिले. पंडित नरेंद्रजींनी विवृत्ती वर्तमानपत्राच्या संपादकीयात निजामाच्या नापाक इराद्याचा विरोध केला. कलेक्टरच्या अंतिम शब्दाला उद्धृत केले, ज्यात कलेक्टरचा उद्दामपणा व्यक्त होतो. जिल्हा पोलीस अधीक्षकाचे वक्तव्य उद्धृत केले. आर्य समाज इमारत व हवनकुंडाला मुळापासून उपडून फेका की ज्यामुळे आर्य समाज बाकी राहणार नाही. जेव्हा आर्य समाजाच्या भिंती पाडल्या जात होत्या तेव्हा शेषरावजी आणि रामराव हलगरकर वकील यांनी आपसात विचारविनिमय करून निलंग्याच्या तहसीलदाराला अर्ज दिला. अर्जात विचारले, आम्हाला माहिती व्हावयाला पाहिजे की कोणत्या कारणाने समाज पाडला जात आहे. या घटनेची माहिती पंडित बन्सीलालजी उपप्रधान आर्य प्रतिनिधी सभा यांना उदगीरला कळविली. पंडित बन्सीलालजींनी दिनांक 2 जुलै 1935ला सार्वदेशिक सभा दिल्लीला तारेने या घटनेची माहिती दिली. तारेचा आशय होता, तहसीलदाराने निलंग्याचा आर्य समाज पाडला आणि हवनकुंड नष्ट केले. हैदराबाद आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान श्री विनायकराव विद्यालंकार यांनी सार्वदेशिक सभेला तारेने कळविले की कायद्याचे पालन न करता धार्मिक संस्था आर्य समाज भवन पाडले. समाजाची धार्मिक कार्य थांबतील. या घटनेची चौकशी करून न्याय मिळवून द्यायला हवा. सार्वदेशिक सभा दिल्लीने तारेने पंडित बन्सीलालजींना सूचना दिली. युअर टेलिग्राम टेकिंग अर्ली ॲक्शन पोस्ट फुल डिटेल्स, अर्थात तुमची तार मिळाली, त्वरित कार्यवाहीसाठी सविस्तर माहिती कळवा. पंडित बन्सीलालनी दिल्लीला तारेने माहिती पाठवून आपले कर्तव्य समजून न थांबता झालेल्या या घटनेची सविस्तर माहिती पत्राने आर्य प्रतिनिधी सभा गुरुदत्त भवन लाहोरला दिनांक 14 जुलै 1935 रोजी कळविली. ते या पत्रात लिहितात की निलंगा आर्य समाज एका किरायाच्या घरात होता. अगदी कायद्याविरुद्ध खोट्या माहितीच्या आधारे कलेक्टरच्या आदेशावरून तहसीलदाराने इमारतीच्या भिंती तोडून टाकल्या, हवनकुंड उखडून टाकले, सर्व सामान जप्त करून नेले. आर्य समाज आणि आखाड्याला बंद व समाप्त करण्याचा हुकूम दिला आहे. आम्ही अधिकाऱ्यांना तारेने विनंती अर्ज पाठविले आहेत. अजून काही झाले नाही. कलेक्टरच्या आदेशाची प्रत सोबत पाठवित आहे. शेष माहिती श्री पंडित बुद्धदेवजींकडून तोंडी माहिती होईल. याबाबतची मूळ पत्रे उपलब्ध आहेत. दिनांक 2 जुलै 1935ला रामराव वकील मंत्री आर्य समाज निलंगा यांनी सार्वदेशिक सभा दिल्लीला एक सविस्तर पत्र लिहिले, ज्यात आर्य समाज उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. पत्रातील काही अंश असे आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता दिनांक 25 जून 1935ला जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी बिदर यांनी येऊन लोकांचे जबाब घेतले. कायद्याच्या विरुद्ध आर्य समाजाच्या सर्व भिंती पाडल्या, सर्व सामान जप्त केले. इतकेच नाही तर तेथे प्रवेशास बंदी घातली, जमीन सुद्धा जप्त केली. दुसऱ्या दिवशी हवनकुंड तोडले. सगळे गाव दुःखी आहे. पोलीस अधीक्षक आर्य समाजाचे कडवे विरोधी आहेत. सर्व लोक आर्य समाजात येण्याला भीत आहेत. पोलीस कोणताही आरोप ठेवून चालान करून टाकतात. आर्यांच्या प्रत्येक हालचालीवर देखरेख आहे व त्याबद्दल रिपोर्ट न करण्याची तंबी दिली आहे, ज्यामुळे जनतेत असा भ्रम निर्माण व्हावा की आर्य समाजी होणे म्हणजे गुन्हा आहे. मी कायदेशीर कार्यवाही करीत आहे. पोलीस अधीक्षक बिदर फार चिडला आहे. जुलूम होत आहेत. या पत्राची एक प्रत पंडित बन्सीलालजींनाही पाठविली आहे. श्री रामराव वकिलांच्या या पत्रावरून त्यावेळेस निजाम शासनाचा आर्य समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. कोणत्याही कारणाने दंड करणे, जेलमध्ये कोंडणे ही सामान्य गोष्ट होती. लोक सावधपणे वागत होते. हे पत्र त्यावेळेसची परिस्थिती दाखविते. सार्वदेशिक सभा दिल्लीने तारेने कळविले. ही सभा निलंगा आर्य समाजाच्या घटनेने चिंतित आहे, पण घाई गडबडीत असे कोणतेही पाऊल उचलू इच्छित नाही ज्यामुळे हैदराबाद संस्थानातील जनतेला
त्रास होईल. दुसरी तार 22 ऑगस्ट 1935 म्हणते की युअर वायर ग्लॅड सभा रेडी टू ऑफर एव्हरी हेल्प कम्युनिकेट युअर रिक्वायरमेंट. अर्थात तुमची तार मिळाली, समजले. ही सभा तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे. तुमच्या गरजा कळवा. या सर्व पत्रव्यवहारानंतर 21 ऑगस्ट 1935ला सभेची खास बैठक निलंगा आर्य समाजाबद्दल झाली. त्यात निलंगा आर्य समाज पाडल्याबद्दल सरकारविरुद्ध आंदोलन चालवायचे ठरले. सार्वदेशिक सभेने 18 ऑगस्ट 1935च्या व 22 ऑगस्ट 1935च्या पत्रात अशा सूचना दिल्या की जी काही कायदेशीर कार्यवाही करायची ती श्री विनायकराव विद्यालंकरजींच्या संमतीने करा. दिल्लीहून पंडित केशवरावजींना पाठविण्यात येत आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही पंडित केशवजी आणि सर्व पंडित विनायकरावजी तसेच स्थानिक प्रमुख कार्यकर्ते मिळून तेथील काय परिस्थिती आहे ते पाहून योग्य निर्णय घ्या. निलंग्यातूनच आंदोलनाची सुरुवात करायची असेल तर काही घाबरू नका, पण एवढे अवश्य लक्षात घ्या की एकदा आंदोलन सुरू केल्यानंतर मध्येच थांबवू नका. पंडित केशवदेव ज्ञानींनी हैदराबादमधील पंडित केशवराव विद्यालंकार, श्री चंदूलाल इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींशी विचार विनिमय केला. तेथून श्री बन्सीलालजी सोबत निलंग्यात जाऊन शेषरावजी व त्यांच्या साथीदारांसोबत चर्चा केली. सर्वानुमते असे ठरले की 1. आर्य समाज निलंग्याच्या घर मालकाकडून नुकसान भरपाईचा दावा करायचा. 2. हवनकुंड तोडणे व सामान जप्त केल्याबद्दल आर्य समाज निलंगाकडून फौजदारी कार्यवाही करायची. 3. दैनिक संध्या हवन उपदेश पडलेल्या जागेतच सुरू करायचे. 4. तहसील व पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी अर्ज द्यायचा, स्मरणपत्रे द्यावीत. 5. आर्य प्रतिनिधी सभा हैदराबादतर्फे युद्ध समिती स्थापन करावी. 6. पूज्य स्वामी स्वतंत्रानंदजी आल्यानंतर त्यांना बिदर जिल्हा संघटनाचा प्रभार दिला जावा. त्यांच्यासोबत पंडित बन्सीलालजींना ठेवावे. निलंगा आर्य समाज पाडल्यानंतर शेषरावजी, रामराव वकील, पंडित बन्सीलाल, पंडित विनायकरावजी विद्यालंकार इत्यादी कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करून अत्यंत सावधतेने पुढील आंदोलन केले. सार्वदेशिक सभा दिल्लीलाही यात सहभागी करून घेतले. निजाम सरकारविरोधात आंदोलन तर करायचे होते, पण ते सर्वसंमतीने जाणीवपूर्वक केले. आर्य समाजावर लादलेले सर्व जाचक निर्बंध उठवून आर्य समाजाचे कार्य अडथळाशिवाय चालू ठेवावे. दक्षिणेतील आर्य समाजाच्या कार्याला सार्वदेशिक सभा दिल्लीचा पूर्ण पाठिंबा, आशीर्वाद होता. सभेचे अध्यक्ष पूज्य नारायण स्वामी त्यांच्या 9 सप्टेंबर 1935च्या पत्रात कळवितात, तुमचे आतापर्यंतचे झालेले काम सर्व ठीक आहे. अशा प्रकारे कायद्याला समोर ठेवून काम करा. या कामासाठी लागणारा पैसा तेथेच जमा करा. फारच आवश्यकता पडली तर येथून वर्गणी जमा करून पाठविण्यात येईल. पंडित बन्सीलालजी, शेषरावजी व त्यांच्या साथीदारांनी आंदोलनाची सुरुवात निलंग्यातूनच केली. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही लढाई अनेक माध्यमांतून चालू झाली. औरादच्या पंडित देशबंधूंनी भारतातील प्रमुख समाचारपत्रांत बातम्या प्रसिद्ध केल्या. तसेच पॉलिटिकल रेव्हेन्यू सभासदांना तारा पाठवून माहिती कळवून लढ्याची तीव्रता वाढविली. पंडित बन्सीलाल, शेषरावजी तसेच त्यांच्या साथीदारांनी मिर्झा गुलाम महमूद बेग विरुद्ध व्यक्तिगत फौजदारी गुन्हा दाखल केला. संस्थानातील वेगवेगळ्या आर्य समाजांनी घृणित घटनेच्या संदर्भात ज्या अधिकाऱ्यांनी आर्य समाजासारख्या धार्मिक संस्थेचा अपमान केला त्या अधिकाऱ्याविरुद्ध प्रत्येक आर्य समाजात निषेध व्यक्त करण्याचा ठराव पास झाला. उपमंत्री श्री गणेशलाल रामनारायण मंत्री, आर्य समाज हिंगोली. निषेधपत्र दिनांक 3 ऑगस्ट 1935. आर्य समाज सजर बाजार अंबाजोगाई. मंत्री आर्य समाज वरंगल. निषेधपत्र दिनांक 6 ऑगस्ट 1935. मंत्री माणिकराव, आर्य समाज हळीखेड. निषेधपत्र दिनांक
30 जुलै 1935 मंत्री आर्य समाज उदगीर तसेच आर्य प्रतिनिधी सभा पंजाब लाहोर या सर्वांनी निषेध व्यक्त करून आंदोलनाला सक्रिय मदत देऊ केली. हे निषेधपत्र अशा प्रकारचे आहेत. बळाचा वापर करून निलंगा आर्य समाज पाडला. तेथील हवनकुंड काढून टाकले. या घटनेबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. बिदरच्या कलेक्टरने हे कृत्य केले. त्याला आर्य समाज आपला मोठा शत्रू समजतो. त्याला अपराधी घोषित करून योग्य दंड द्यावा. आर्य समाज ही घोषणा करतो की आम्ही आपल्या धार्मिक अधिकाराच्या रक्षणासाठी कोणत्याही बलिदानासाठी तयार आहोत. अशा पापी राज्य कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रकाराने विरोध करण्यासाठी आर्य समाज सदैव तयार आहे. त्यावेळेसची वर्तमानपत्रे काय म्हणतात ते पाहू. समाज की दुनिया या उर्दू वृत्तपत्राने कलेक्टर बिदरच्या विरोधात आर्य समाजाचा प्रखर विरोध या मथळ्याखाली लिहिले की आर्य समाज आपल्या धार्मिक अधिकाराच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या बलिदानासाठी तयार आहे. वैदिक आदर्श या उर्दू वृत्तपत्राने कलेक्टर बिदरचा निषेध केला. या लेखामुळे निजामाने हे वृत्तपत्रच बंद पाडले. चहू बाजूंनी अशी नाकेबंदी करण्याचा उद्देश निजामाचे लक्ष या गोष्टीकडे आकर्षित करणे तसेच कलेक्टरच्या कामाबद्दल धिक्कार करून त्याला योग्य शिक्षा द्यायला लावणे हा होता. पंडित बन्सीलालनी पत्राने येथे होत असलेल्या कायदेशीर हालचाली कळविताना लिहिले. दिनांक 14 सप्टेंबर 1935 शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे लिखित निवेदने दिली गेली. थोड्याच दिवसात निकाल लागेल. अधिकाऱ्याने आम्हाला विचारले, येथील बातमी तुम्ही दिल्लीला का कळविली? आम्ही उत्तर दिले, ती आमची शिरोमणी सभा आहे. अजून आम्ही रेसिडेन्सी अथवा व्हाईसरायकडे कळविले नाही. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश हा की आम्ही तिकडे जायलाही मागे पुढे पाहणार नाही. निलंगा आर्य समाज पाडला या प्रकरणाने पेटलेल्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. वर्तमानपत्रे चेतना देत होती. अशा या सर्व बाजूंनी होत असलेल्या विरोधाने तहसीलदार, कलेक्टर व निजाम शासन भयभीत झाले. तहसीलदाराने आर्य समाज बांधण्यासाठी ₹200 देऊ केले. शेषरावजी व माधवराव आर्यांनी हे पैसे घ्यावे किंवा नाही याबद्दल पंडित बन्सीलालजी यांची अनुमती मागितली. देशव्यापी होत असलेल्या आंदोलनाला पाहून जुलकदर जंग सचिव यांना दिनांक 28 सप्टेंबर 1935 लोकमताच्या बाजूने निकाल द्यावा लागला. कलेक्टरने अन्याय केला. त्याने स्वतःच्या पैशाने आर्य समाजाचे हवनकुंड बांधून द्यावे. जप्त केलेले सामान परत करावे. आदेशाची त्वरित अंमलबजावणी व्हावी असा आदेश दिला. पंडित बन्सीलालजींनी निलंगा आर्य समाजाला कळवून सूचना दिली की इमारत पूर्वी जशी होती तशी बांधून घ्या. तुम्ही निगराणी करा. दगड तेथेच पडलेले आहेत. तहसीलदार माती आणून देतील व मजुरांचा खर्च करतील. यामध्ये काही कुणी कमतरता करीत असल्यास आम्हाला कळवा. जप्त केलेले सामान परत घ्या. संपूर्ण इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर मोठा समारंभ आयोजित करा. विद्वान वक्ते व खूप कार्यकर्ते बोलवा. पैशाची काळजी करू नका. या निकालाने व यशाने जनतेचे मनोधैर्य वाढले. आर्य समाजाचा जय व निजाम शासनाची हार झाली. आर्य समाजाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. प्रकरण 5 समाप्त. क्रमशः